तुम्हाला माहितीये का, कोल्हापुरात मेतके या गावात बाळूमामाने एक असा खांब लावला आहे. या खांबाला तुम्ही हात जरी लावला तर तुमच्या अंगातल्या भूतबाधा, वाईट शक्ती सर्व काही दूर होतात. राय भाऊनो, मी तुमचा औना ब्लॉगर आणि पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितला असेल आमच्या घरच्यांचं ठरलेलं आदमापूरला बाळूमामाला जायचं आणि आम्ही आदमापूरला निघालेलो. आणि तुम्हाला जर आदमापूरचा फुल ब्लॉग बघायचा असेल तर माझ्या युट्यूब चॅनलवर आदमापूरचा फुल ब्लॉग लवकरच टाकीन. त्यासाठी तुमच्या भावाला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आणि जाताना मी निम्म्या वाटतच घोरत पडलेलो आणि ते उठलो मी आदमापुरात आणि आम्ही रात्रीचा आदमापुरात 2 वाजता पोहोचलो आणि आम्हाला सकाळच्या मामाच्या आरतीला थांबायचं होतं. आरती पाठ 5 ला होती, सगळी झोपलेली आणि गारठा एवढा जाम पडलेला, त्यात मी जॅकेट पण आणायचं विसरलो आणि ते चहा होता, म्हटलं चहा तर रांग जरा गरम करावं म्हणून चहा प्याला आणि गारठ्याचं झोप पण लागत नव्हती. तर मामाच्या गाभाऱ्याचा शूट घेतला, ते माझ्या प्रोफाइल मध्ये जाऊन बघा. आणि पाठीचं आरतीचं टाइम झाल्यावर गर्दी पण वाढलेली आणि रांगेनं मामाचं दर्शन घेऊन आणि मामाच्या दरबारा पुढे या जागेला तुम्ही जर भांडारा लावून पैसे चिटकावले आणि पैसे जर चिटकले तर आपल्या मनातली इच्छा 100% पूर्ण होतात असं म्हटलं जातं. आणि आता आमचं आदमापूरचं दर्शन झाल्यावर आता आम्हाला जायचं होतं मामाच्या मेतके या गावात. आणि मेतकेला जाता जाता मामाची ही मूर्ती मी इंस्टाला बघायचो पण मला माहित नव्हतं कुठं आहे. मेतकेला जाताना हायवे कडेलाच मूर्ती, तिथं आम्ही फोटो काढून डायरेक्ट आलो मेतके गावात आणि मामाच्या कृपेनं मंदिर जवळ आल्या मेतकेतली पण आरती आम्हाला भेटली. इथं आम्ही गर्दी असल्यामुळे बाहेरनच दर्शन घेतलं आणि या मेतके गावात बाळूमामाने रावलेला हाच खांब. त्या खांबाला तुम्ही हात जरी लावला तर तुमच्या अंगातल्या भूत बाधा, वाईट शक्ती सर्व काही दूर होतात. आणि हे खांब जगात 2च ठिकाणी आहेत, एक म्हणजे कैलास मध्ये, दुसरा म्हणजे मामाने रावलेला मेतके. आणि मामाचं दर्शन करून आम्ही चाललेलो कोल्हापूरचा कन्हेरी मठ बघायला. ते तुम्ही पार्ट 3 मध्ये बघा. तर चला नंतर भेटू आणि जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करून नक्की जावा. तर चला.